न्यूयॉर्कमध्ये आता जे काही आंबेडकर जयंती वगैरे साजरा होतो इकडे आणि जो काय तुम्ही बघता 2-3 दिवस झाले काही कार्यक्रम चालाय याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे? मराठीत मी मराठी मराठी मी 12 तारखेपासून मी अमेरिकेमध्ये आलेलो आहे. न्यूयॉर्कमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे तिकडे कार्यक्रम होत आहेत. त्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि दिलीप मस्के हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहे. ते आंबेडकराईट आहे, बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलावलेलं होतं. त्या ठिकाणी सकाळी UN ऑफिसमध्ये कार्यक्रम झाला. तर या ठिकाणी आंबेडकर जयंतीचे अनेक कार्यक्रम होत आहेत, त्याचा मला आनंद आहेच आहे. परंतु परमनंट मिशन ऑफ इंडिया हे युनायटेड नेशनशी कनेक्टेड असणारे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिस आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे युनायटेड नेशनशी संबंधित असणारं ते ऑफिस आहे आणि त्यांनी गेल्या काही वर्षांपासून युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये परमनंट मिशन ऑफ इंडियाच्या वतीने जयंती साजरी होते. त्या जयंतीला त्या ठिकाणी मला बोलावलेलं होतं. त्या ठिकाणचे अँबॅसेडर उपस्थित होते आणि शेकडो आंबेडकराईट लोकांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा सोहळा झाला. आता दुसरा जो कार्यक्रम आहे तो हा दिलीप मस्के यांनी ठेवलेला होता आणि या ठिकाणी अनेक अमेरिकन्स अनेक इंडियन्स यांनी आपले विचार मांडलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे इम्पॉर्टन्स आहे, बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार तर आहेतच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारून आणि बौद्ध धर्म स्वीकारून त्यांनी वर्ल्ड पीसची भूमिका मांडलेली आहे, शांती भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा हिंसेला विरोध, बाबासाहेब आंबेडकरांचा अहंकाराला विरोध, बाबासाहेब आंबेडकरांचा विसंशेला विरोध, बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवृत्तीला विरोध. पण बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड प्रेम आपल्या देशावर होतं आणि भारत हा मजबूत झाला पाहिजे. इकॉनॉमिकली, सोशली, कल्चरली, हिस्टॉरिकली अशा पद्धतीचा भारत जो आहे सर्व क्षेत्रामध्ये आला पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांची होती. त्यांचा दलित मुक्तीचा होता, दलितांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका त्याची होतीच होती. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साताऱ्याच्या शाळेत आतमध्ये असण्याची परवानगी नव्हती, ते शाळेच्या बाहेर बसून शिकले. ते बाबासाहेब आंबेडकर नंतर या देशाच्या घटनेचे शिल्पकार ठरलेले आहे. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. देशाच्या बाहेर राहिलेल्या समाजात जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण नाही घेतलं. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले. त्यांना लंडनमध्ये बॅरिस्टरी पदवी मिळाली. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपये नावाचा प्रबंध लिहिला होता त्या काळामध्ये आणि आपल्या देशाच्या रुपयाचं मूल्य कसं वाढलं पाहिजे ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते त्यावेळेला लेमन लायब्ररीमध्ये 18 तास अभ्यास करत होते. एवढे 21-22 वर्षाचा तरुण होता, पण आपल्या समाजाचा तो विचार करत होता, देशाचा विचार करत होता आणि अनेक पुस्तकं जी आहेत ती वाचून त्यांनी आपलं जे नॉलेज आहे, विज्ञान आपलं जे नॉलेज आहे ते त्यांनी प्राप्त केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तकं आलेली आहेत. त्यांचा लायब्ररीवर पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं आणि ते बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर नेते होतेच होते, पण ते साऱ्या देशाचे नेते होते. ते साऱ्या जगामध्ये इंटेलेक्च्युअलच्या मनामध्ये असणारे ते एक मोठं व्यक्तिमत्व होतं की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टीचा अध्यक्ष मी आहे याचा मला आनंद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी स्थापन व्हावी याची केली होती आणि बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये अजून 10-15 वर्ष राहिले असते तर बाबासाहेब आंबेडकर कदाचित या देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. पण त्यांचा जो महापरिनिर्वाण आहे, त्यांचं डेथ आहे ते फार लवकर झालं. ते आपल्याला 6 डिसेंबर 1956 सोडून गेलेले आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असे लोक म्हणायचे जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अत्यंत स्ट्रॉंग असणार आहे. घराघरामध्ये आंबेडकर, पार्टीमध्ये आंबेडकर. आज आपल्या देशामध्ये तर मला आनंदाची गोष्ट आहे की काय अत्याचार आमच्यावर होता ती गोष्ट खरी आहे, अजून आमच्यावर अन्याय होती गोष्ट खरी आहे.
पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं समाज जोडला जात आहे. बेटी बेटी व्यवहार वाढलेला आहे. देशामध्ये जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात. अनेक मुलं मुली एकत्र येतात आणि ते लग्न करताय. समाज जवळ येतो आहे. रोटी बेटी व्यवहार वाढलेले आहे. बेटी व्यवहार वाढलेले आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि बाबासाहेबांचं जयंती फक्त इंडियामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे, तर त्यांची जयंती अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, श्रीलंका असेल, थायलंड असेल, अनेक ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. आणि अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे. त्याचा मला आनंद आहे. आणि आता इंडियन कौन्सिलेटमध्ये कार्यक्रम आहे. त्यानंतर आता हा कार्यक्रम झालेला आहे. संध्याकाळी परत दुसरा कार्यक्रम जे आपले पंजाबी लोक आहेत त्या लोकांनी ठेवलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याचं मला फार मोठं समाधान आहे. मी अनेक वेळेला अमेरिकेमध्ये आलेलो आहे. 14 एप्रिलला येण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे 14 एप्रिलला इथले आंबेडकराईट लोक, आणि अजूनही माझं आव्हान आहे की जे आंबेडकराईट लोक आहेत त्यांनी अशा कार्यक्रमात सामील झालं पाहिजे. म्हणजे जेवढे व्हायला पाहिजे तेवढे मग लोक दिसले नाही. परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या घराघरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे, पुतळ्याचा फोटो आहे. पण अजूनही लोक हे अशा कार्यक्रमात सामील होत नाही. त्यामुळं लोकांनी आंबेडकर जयंतीच्या दिवशी तरी एका दिवशी सुट्टी काढली पाहिजे. आणि हा आनंदाचा सोहळा जो आहे, हा आनंदाचा सोहळा साजरा केला पाहिजे. पण तो होत आहे याचा मला आनंद आहे. जेवढे लोक सामील होत आहेत ती गोष्ट अत्यंत समाधानाची आहेच आहे. आणि एक गोष्ट मला अत्यंत आवडली की या न्यूयॉर्कची जे कमिशनरी आहे या ठिकाणच्या कमिशनरने आंबेडकर डे अशा पद्धतीचं आजचा दिवस साजरा केलेला आहे. आजचा दिवस सुट्टीचा दिवस आहे, सुट्टी दिलेली आहे. आणि आंबेडकर डे अशा पद्धतीचं नाव आजच्या दिवसाला दिलेलं आहे. येथे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. न्यूयॉर्कच्या कमिशनरचं, डेप्युटी कमिशनरसाठी आमंत्रित करतो. आणि अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर अत्यंत पॉप्युलर आहे. ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकलेले असल्यामुळं ते अत्यंत पॉप्युलर आहे. सगळा इतिहास जो आहे हा इतिहास बाबासाहेबांचा सर्व धर्म समभावाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर जरी बौद्ध झालेले असले तरी सर्व धर्माला घेऊनच आपण पुढे जायला हवं ही भूमिका राहिलेली आहे. भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वांना न्याय दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार आहे. याचा आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा अभिमान आहे, गर्व आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे आज सगळ्या देशातल्या सगळ्या पार्ट्यांचे आवडते नेते ठरलेले आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ठीक आहे, मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की रिपब्लिकन पक्ष देशात चालला पाहिजे, वाढला पाहिजे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये मी जरूर नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. पण माझ्या पार्टीचा अजेंडा वेगळा आहे. मी आंबेडकराईट आहे, मी बुद्धिस्ट आहे. आणि अशा पद्धतीचे अलायन्स असतात, ते पॉलिटिकल अलायन्स असतात, ते अलायन्स होत असतात. आणि आपल्याला माहित आहे की मागच्या अटलीच्या सरकारमध्ये जवाहरलाल फर्नांडिस आहेत, नितीश कुमार आहेत, शरद यादव आहेत, ममता बॅनर्जी आहेत, नवीन पटनायक आहे, DMK आहेत, अशा अनेक पार्ट्या त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळं त्याचा विचार जरी वेगळा असला तरी एक कॉमन अशा पद्धतीचा जो अलायन्स आहे तो करण्यात आला होता. आणि त्यामुळं माझ्या रिपब्लिकन पार्टीचं आहे की खासदारांना नसतानाही मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला संधी मिळते आहे. आणि बीजेपीकडं क्लिअर मेजॉरिटी 2 वेळेला होती तरी ते इंडियाचं सरकार म्हणत होते, बीजेपी सरकार म्हणत नव्हते. त्यामुळे सगळ्या छोट्या मोठ्या पार्ट्याला घेऊन जाणे नरेंद्र मोदींचे आहे. नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांच्या विचार अशी एकनिष्ठ असणारे असे नेते आहेत. त्यांच्या स्मारकाची कामांनी पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलच्या जागेवर ज्या जागेची किंमत 3,600 कोटी रुपये आहे ती जागा बाबासाहेबांच्या मेमोरीसाठी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, जो पुतळा इथं न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा उंच असणारा पुतळा आहे. देशामध्ये भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे. त्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे. आणि सुंदर अशा पद्धतीचं वर्ल्ड लेवलचं जे जागतिक स्मारक आहे ते त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या स्मारकाचं उद्घाटन 1-3 वर्षामध्ये नक्की होईल. आणि अशा पद्धतीने अनेक कामं जी आहेत ते नरेंद्र मोदीच्या काळामध्ये झालेली आहेत. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, बाबासाहेबांनी संविधान
पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसादना दिलेला तो दिवस आहे. तो दिवस त्यांनी संविधान दिवस म्हणून सगळ्या देशामध्ये पाळण्याचं आवाहन केलं आणि सर्व त्या देशामध्ये आता संविधान दिवस म्हणून 26 नोव्हेंबर साजरा होतो. आणि आपल्याला माहित आहे की अनेक त्यांच्या स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. 26 झाली रोड स्मारक असेल, डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल, मूळ जन्मस्थळी मेमोरियल असेल, लंडनमध्ये बाबासाहेबांचं घर असेल. आता मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे, देवेंद्र फडणवीसला भेटणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरच्या कोलंबो विद्यापीठामध्ये शिकलेले आहे. या न्यूयॉर्कमध्ये एखादं स्मारक व्हावं, एखादी बिल्डिंग बाबासाहेबांची तर असावी. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी हॉस्टेल सारखी परिस्थिती असेल, एखादा हॉल असेल, मोठी लायब्ररी असेल आणि अशा पद्धतीचं एखादी बिल्डिंग घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक करावं अशी एक आपली इच्छा आहे. जगभरातून लोक इथे येतात. इथे युनायटेड नेशन्स ऑफिस आहे आणि ही न्यूयॉर्क ही अमेरिकेची हलकीची राजधानी सुद्धा आहे. त्यामुळं या ठिकाणी एखादं असं स्मारक व्हावं अशी नक्की आमची इच्छा आहे आणि त्यासाठी मी नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे आणि अशा पद्धतीने एखादा स्मारक उभं राहील ती चांगली आठवून द्यायची नाही असा माझी इच्छा आहे आणि त्या दिशेनं आमचा प्रयत्न चालू आहे.